नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केटवरती ह्या ज्या कंपन्या येत असतात ह्या प्युअरली त्यांना भांडवलाची गरज असते, बिझनेसेससाठी भांडवलाची गरज असते म्हणून येत असतात. तर जनरली कंपन्या भांडवल कशा रेज करतात ह्याच्या दोन पद्धती आहेत. एक तर इक्विटी कॅपिटल येतं, म्हणजे आपण जे शेअर्स कंपनीचे खरेदी करतो त्याला इक्विटी कॅपिटल म्हटलं जातं. आणि याच कंपन्या स्वतःकडे असणारे जे शेअर्स आहेत ते बँकेमध्ये कोलॅटरल करून काही कर्ज घेत असतात. पण ॲज अन इक्विटी होल्डर आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे, तर आपल्यासाठी अशा कंपन्या शोधणं जास्त गरजेचं आहे. अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं जास्त गरजेचं आहे ज्यांचं इक्विटी कॅपिटल जास्त आहे कर्जाच्या भांडवलापेक्षा, म्हणजे डेप्ट कॅपिटलपेक्षा. तर याचा एक रेशोही तुम्ही बघू शकता, ज्याला डेप्ट टू इक्विटी असं म्हटलं जातं. तर डेप्ट कंपनीचं कमी का असावं, तर जनरली डेप्टचा जर पार्ट कंपनीमध्ये जर जास्त असेल इक्विटी कॅपिटलपेक्षा, तर कंपनीला भविष्यात जे होणारे जे प्रॉफिट्स आहेत ह्याच्यामधले बरेचसे प्रॉफिट बँकांच्या इंटरेस्टमध्ये जाणार आहेत. इक्विटी शेअर होल्डर्सपर्यंत हे प्रॉफिट्स पोहोचणं थोडं अवघड राहू शकतं. आणि जर डेप्ट कमी असेल, म्हणजे कर्ज कमी असेल पण इक्विटी होल्डरचा जर कर्ज जास्त असेल, तर हा रेशो 1 पेक्षा कमी येणार आहे. तर बॉटम लाईन हीच आहे की डेप्ट टू इक्विटी रेशो शुड बी लेस दॅन 1 असावा, तर ती कंपनी ॲज अन इक्विटी होल्डरच्या फायद्याची जास्त राहू शकते. थँक्यू.